जय हिंद मित्रांनो, दादू शेटच्या राज्यात तुमच्या सगळ्यांचं परत एकदा सहर्ष स्वागत. इकडे सामान जरी नाही येते क्वालिटी. जय हिंद मित्रांनो, दादू शेटच्या राज्यात तुमच्या सगळ्यांचं परत एकदा सहर्ष स्वागत. तर आज आपण चाललो मिल्की बार वॉटरफॉलला आणि आज आपलं संघ 1-2 जण नाही तर आज आपलं संघ 1 2 3 4 5 जण आहेत. आई सोम शेठ, भूषण शेठ आज आता आलाय तर मस्त फिरून घे. सुमित शेठ आफ्टर लॉंग टाइम लय भाऊ लय दिवसानंतर मदरने सोडलं त्याला मम्मी सोडत नाही घराच्या बाहेर. अरे गज्जो स्वतः महेश शेठ. आता आम्ही 5-6 जण, आम्ही 10 जण होतो. आपा कॅन्सल झाला, अजून 2 जण कॅन्सल झाली. आता आम्ही किती जण, आपण 6 जण आहे. 6 जण जाऊ आणि आम्हाला तामिनी घाट खरं तर बंद आहे आज, पण तरी पण आम्ही आलो. दुसऱ्या रस्त्याने आलो आम्ही. आज तारीख काय? आज तारीख काय? 31 तारीख आहे. 31/7/2026. आज तामिनी घाट बंद आहे. लोणावळा मार्गाने आला. आज वॉटरफॉलला कोणच नसणार आहे, फक्त आम्ही असणार आहे. फुल कल्ला होणार आहे. त्यामुळं बघू आता पुढे. धन्यवाद. तर काहीच आता आम्ही आलेलो आमच्या स्पॉटला. आता आम्ही तुम्हाला स्पॉटला आलोय. तुम्ही पण करू शकता. सगळं बंद आहे, फक्त आम्हीच आहे. जे गेट बीट लावले होते, म्हणलं लवकर लवकर जाऊन तर कोण आला ना आडून टाकते, जायला भेटणार नाही. आम्ही लवकर लवकर चाललोय. आता अख्खा तामिनी घाटात कोणच नाहीये, फक्त आम्ही 6 बैल आहेत मोकळे सोडलेली. आम्ही 7 जण आहे. आता एंट्री केली. एंट्रीला काहीतरी आता हे सगळं ते माती वगैरे कोसळल्यामुळे, डोंगर कोसळल्यामुळे सगळं तामिनी घाट बंदच ठेवलंय. तर तरी बी आम्ही आलो. तुम्ही असं काही बंद असं येऊ नका. आम्ही कसं जरा प्रोफेशनल आहे. आपण जरा प्रोफेशनल आहे नाही का, त्यामुळे आपल्याला काय सगळं माहिती आहे. काय म्हणून करतो बांधलेला टावर आहे काय? हा गजेंद्र म्हणतो बडकीने बांधलेला टावर आहे. स्टार्टिंग पासून असा रस्ता केलेला आहे, म्हणजे हा आधी नव्हता. असं हे छान केला रस्ता असा. आता काय पुढे गाड्या बिड्या पण जाऊन पुढे गेल्यावरती गाड्याने आपण रस्ता करतो काय माहिती. पूर्ण इथं एंट्रीला पण असला पूर्ण असा व्ह्यू आहे. आणि आताच तुम्ही ना येडचाळ करून दमून जा. अजून तर ट्रेकिंग चालू बी नाही झाली. गव्हर्नमेंटने भरपूर गोष्टी केल्यात. सगळे 12 वगैरे लावले साईडनी, म्हणजे खाली जायची गरज नाही. वरती पण पूर्ण व्ह्यू वगैरे बघायला आपण भरपूर गोष्टी केल्यात. आता बघू आपण खाली जाऊन. माझा सेकंड टाइम मी आधी पण आलो होतो. भरपूर गोष्टी या रोडला पण बघण्यासारख्या. बघू आपण पुढे. फुल कमानीचं काम वगैरे चालू आहे मस्तपैकी. कुणाला लागलं काय ते? अरे लागलाय भाई साहेब, डायरेक्ट पायऱ्या. मी 1 वर्षभर आधी आलो होतो ना, काहीच नव्हतं. आता डायरेक्ट पायऱ्या गेल्यात, म्हणजे विषयच नाही. खालपर्यंत पायऱ्यात का काय माहिती, मस्त गेलेत. डायरेक्ट पायऱ्या गेल्या. हे 1 नंबर काम केलं, म्हणजे प्रत्येकाला येता येईल त्या हिशोबाने भारी काम केलंय. आपण सरळ आलो की एक असा उतार लागतो आणि पूर्ण खाली उतारच आहे. आता तर एक मस्त उतार लागलाय. आला बाबा शिव्या व्हिडिओ. सर आलोय खाली एक उतार लागतो. उतार आणि सावकाश या, चांगले बुटा घालून या. पाय वगैरे घसरतात खूप. आणि भरपूर झाडं वगैरे तुटली. मागं पण एक खूप मोठं झाड तुटलं होतं. हा काय भरपूर गोष्टी चेंज केल्यात. पायऱ्या केल्या वरनं खालपर्यंत. आणि तर आल्यावरती पूर्ण असं बसण्यासाठी वगैरे केलंय. हे माकडं बसली तिथं. आणि इकडनं डायरेक्ट एक व्ह्यू आहे. पुढून
वन्यजीवन विभागाने सगळी माहिती दिलेली आहे. पाण्यात जाऊ नका, येडेचाळे करू नका, काळजी घ्या. ट्रेकिंगला आले ट्रेकिंगच करा, स्वतःची काळजी घ्या. सगळं तिथं माहिती लिहिलेली आहे. त्यामुळे तुम्ही पण येडेचाळे करू नका, नाहीतर मग हाकते काय शी. Come on, soldier, come on. Come on, soldiers. Red line, come on. Black line, come on. Slovakia. युरोपची पॉवर दाखव. चॉकलेट बॉल. पडलो होतो. हो भाई, सगळ्यात हार्ड पॅच आलेला आता. दोरीने जायला लागणार आहे. चाललोय सावकाश जावा, कारण की हा पॅच खूप हार्ड आहे. दोरी वगैरे दिलेली आहे. इथे मस्ती वगैरे करू नका. ही पोरं मस्ती करते, तुम्ही नका करू. सावकाश जावा, दोरीला धरून जावा. हा पॅच थोडा हार्ड आहे. दोरी आहे पण तरी पण घसरण आहे खूप. त्यामुळं सावकाश करून सावकाश या. हा पॅच खूप हार्ड आहे. हार्ड पॅच आहे खूप. त्यामुळे या ठिकाणी खूप सावकाश या. खूप पाणी वर, पूर्ण पाणी. हळू पूर्ण पाणी येते खाली. तिथे धरायला वगैरे पण काहीच नाहीये. त्यामुळे या पॅचने येताना हळूया. आता खाली गेलं की आपल्याला खूप भारी नजारा दिसणार आहे. त्यासाठी तेवढी स्ट्रगल करतो आपण. पाण्याचा प्रवाह खूप असल्यामुळे उतरायला खूप प्रॉब्लेम होतो. आता येताना तर वाटच लागणार आहे 100%. आता हे गाणं लागणार ला 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 ला. अजून खाली जायचे. एवढा खाली आलं तरी अजून खाली जायचे. वरती यात्रा मजा येणार आहे.
एकदम भारी. इंडिया का युरोप. इंडिया बेस्ट. तुला पण वाटतंय भारी. तुझा गाव ना डायरेक्ट टॉपचा विषय. सगळीकडं सकाळी ठिकाणी बाण वगैरे केलेले आहेत. बाण वगैरे निशाणे असतात त्या ठिकाणी जावा, कारण की हरवायला नको. आणि इथं हार्ड बॅच आहे. हार्ड बॅच आहे बघू आपण काय झालं? चला हे गर्दी बापाचं कोणी तर पण होतं. हे झाड आहे. हे झाड आहे भरपूर फेमस आहे. चेहऱ्याचा आकार आहे त्याला. चेहऱ्याचा आकार आहे. भीती घाबरल्यासारखं वाटतंय. काय अफाट मजा येते आम्हाला. निसर्ग सुख म्हणजे काय तर हे समोर बघा तुम्ही, दिसते तुम्हाला. रस्ता आहे इथं जायला थोडं कोणच नाहीये. तामिनी घाट बंद आहे. आम्ही आलोय कसं बसं रस्ता काढून. सोडत नाही येत वरती. काल चालू केला, आज परत बंद केलाय. आम्ही फक्त 7 जण आहे या वॉटरफॉलला पण, आणि अख्ख्या तामिनी घाटात पण कोणच नाही, फक्त आम्हीच आहे. आता हळूहळू जाऊ. मिल्की बार टॉप आहे. ट्रेकच एवढा भारी आहे ना. आता वॉटरफॉल तर आता पाणी भरपूर आहे म्हणलं तर पाऊस एवढा पडतोय, नदीला एवढं पाणी म्हणल्यावरती वॉटरफॉल पण खूप जोरात असणार आहे. बघू आपण. हो खूप मजा येते खूप. काल होणार होता थोडासा वाटलेला आहे या ठिकाणी. काय करा
खूप जास्त प्रेशरमध्ये पाणी आहे, खूप जास्त. ते दाखव. पलीकडे आम्हाला जाता पण येत नाहीये. मी एकटा गेलो पलीकडे, व्हिडिओ वगैरे काढून आलो, पण जाणं खूप डिफिकल्ट आहे. कोणीच येऊ नका सध्या तरी, बंद आहे. आता आम्ही पुढे गेलो पण नाही, वॉटरफॉलला गेलोच नाही तुमच्या. आणि इथं पण रिटर्न चाललं आम्ही. तुम्ही पण जास्त पाऊस असताना येऊ नका. थँक्यू.